आज आपण मोठं व्यासपीठ, मोठं स्टेज, मोठी ओळख, मोठे चमत्कार शोधतो. पण देव आधी तपासतो तू लहान गोष्टीत किती प्रामाणिक आहेस. तुझं लहान काम, तुझी लहान जबाबदारी, तुझी लहान सेवा हीच देवाकडे मोठी कसोटी असते. बायबलचं वचन सांगतं जो थोडक्यात विश्वासू आहे तोच पुष्कळातही विश्वासू असतो. तू म्हणतोस माझं आयुष्य साधं आहे, माझी परिस्थिती लहान आहे, पण लक्षात ठेव देव लहान बीजातच मोठं झाड लपवत असतं. दावीद मेंढ्या राखत होता, पण त्याची विश्वासू वृत्तीच त्याला राजसिंहासनावर नेऊन बसवली. योसेफ कारागृहात होता, पण थोडक्यात विश्वासू राहिल्यामुळे तो राजाच्या जवळ पोहोचला. आज तुझं काम लहान वाटते, तुझी प्रार्थना कोणाला दिसत नाहीये, तुझी प्रामाणिक मेहनत कोणी ओळखत नाहीये, पण ऐक, देव पाहतो, देव मोजतो, देव योग्य वेळी उघड करतो. तू मोठा दिसण्याचा प्रयत्न करू नकोस, फक्त विश्वासू राहा. देव तुला योग्य वेळी मोठा करेल. बायबलचं वचन सांगतं तू थोडक्यात विश्वासू राहिलास, मी तुला पुष्कळ गोष्टी नेमीन. आज ठरव, मी परिस्थितीत नाही, मी देवात विश्वास ठेवीन. मी थोडक्यात विश्वासू राहीन आणि देव माझ्या आयुष्यात मोठं कार्य करेल. तुझं आजचं थोडं, उद्या देवच खूप मोठं होणार आहे. आमेन. गॉड ब्लेस यू.